मंगळवार दिनांक 9 जुलै 2024. अनब्रेकेबल बघितला. मला सिनेमा कळलाच नाही. नक्की त्या काय आहे हेच नाही कळलं मला. एकतर कसं फिल्म मध्ये म्हणजे डाउनलोड केल्याचं गलती आहे का त्या म्हणजे मूवी मध्येच पूर्ण वेळ बॅकग्राऊंड मध्ये आवाज आहे, डिस्टर्बन्स, त्याच्यामुळे हे क्लिअर नाही आहे डायलॉग्स, आणि त्यात पुन्हा मधनं मधनं इंग्लिशचे डायलॉग, सबटायटल्स नाही, त्याच्यामुळे काय सगळं आनंदी आनंदच. ओव्हरऑल फक्त एवढंच लक्षात आलं की एक माणूस आहे की ज्याचा कितीही ऍक्सिडेंट होतो, काही होतं, तरी त्याला तो सॉरी त्याला काहीही होत नाही, म्हणजे मरत तर नाहीच, पण त्याची म्हणजे त्याला खरोच पण येत नाही, हाडं तुटत नाही, काही होत नाही, म्हणजे इतक्या वरून तो पडतो किंवा कार ऍक्सिडेंट होतो, ट्रेन ऍक्सिडेंट होतो, तरी त्याला काही होत नाही. आणि अशाच प्रकारचा एक माणूस अजून असतो की ज्याला असं वाटत असतं, पण त्याच्यामध्ये एक अजून पॉवर असते की तो जर अशा माणसाला त्यांनी टच केलं तर तो त्याला काय होणार आहे पुढे वगैरे ते दाखवू शकतो किंवा ते त्याला दिसू शकतं वगैरे, असं. तर हे त्याला दिसत असतं, असं काहीतरी म्हणजे त्याचं आहे. आणि त्या दोघांमध्येही एकच साम्य असतं की दोघांचाही मृत्यू पाण्यात गुदमरून होऊ शकतो, बाकी दुसरं कशानेही होऊ शकणार नाही, त्यांच्या फुफ्फुसामध्ये पाणी जाऊन ते मरणार, हे असं त्याचा क्लू आहे. तर सुरुवात अशीच दाखवली की एक निग्रो अमेरिकन बाई बाळंतीण होते, आणि तिला जो मुलगा होता तो डॉक्टर म्हणतो की बोन्स जे आहेत ते इतक्या लहानपणी कधीच जॉईंट नसतात, ते हळूहळू जसे मुलगा मोठा होईल तसं. तर हा मुलगा, आणि तो नॉनस्टॉप रडत असतो, आणि त्याचे बोन्स सगळे आत्ताचपासून जॉईंट आहे. तर हे मिरॅकल आहे, फक्त असं तेवढं दाखवलंय. आणि त्याच्यानंतर मग एकदम हाच जो हिरो आहे या सिनेमाचा, त्याचीच पूर्ण लाईफ दाखवली की कसा तो एका म्हणजे ट्रेनमध्ये प्रवास करत असतो, आणि त्या ट्रेनचा ऍक्सिडेंट होतो, सगळे झाडून सगळे मरतात, जखमी होतात, म्हणजे जखमी काय मरतातच, पण ह्याला एवढूस सुद्धा लागत नाही, खर्चटत सुद्धा नाही. तर मग त्याला एक बायको आणि मुलगा असतो. मग सगळेच म्हणतात काय झालं, कसं झालं, असं तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स सांगाल का वगैरे, असं. म्हणजे तो एकदम न्यूज मध्ये येऊन जातो. तर जसा तो न्यूज मध्ये येतो तर त्याला एक जण अप्रोच करतो की जो चेअरवर असतो, हँडिकॅप, आणि त्यांनी एक याचं एक्झिबिशन भरवलेलं असतं, तो कॉमिक्स वगैरेचं, म्हणजे त्याचं म्हणणं असतं की आजच्या जमान्यातला मी आणि तो सुपर हिरो आहे, आणि विलन लोक असे असतात, विलन लोक तसे असतात, असं काहीतरी त्यांचं म्हणणं असतं. तर तो ह्याला अप्रोच करतो आणि त्याला म्हणजे दाखवतो की पुढची दृश्य काय होणार आहे. तर असंच तो दाखवतो की एक जण विलन म्हणजे एकाला अटॅक करणारे घरामध्ये, ह्याच्या बायको मुलांवर पण अटॅक करणारे, त्यांना बांधून ठेवलेलं असतं. तर हा म्हणजे त्याला आधीपासून कळल्यामुळे तो तिथे पोचतो, त्यांना वाचवतो वगैरे. मग परत न्यूज मध्ये येतो की पहा सुपर हिरोनी वाचलं. तेव्हा ते करताना तो वरती असतो, तर तो धक्का देतो, तो खाली पडतो, पण त्याला काही होत नाही, पण मग पाण्यामध्ये त्याला त्याचा श्वास गुदमरायला लागतो, मग तो पटकन रॉड घेऊन बाहेर येतो. म्हणजे असे बरेच इन्स्टन्सेस असे दाखवलेले आहेत की तो अनब्रेकेबल आहे. आणि मग मुलगा म्हणतो, बाबा मी पण तुमच्यासारखा आहे का, का नाहीये. तर तो म्हणतो, तू माझ्यासारखाच आहे, असं फक्त म्हणतात, पण तो मुलगा नसतो त्यांच्यासारखा. शाळेत पण मग टीचर्स वगैरे त्याला म्हणजे मुलं त्याला त्रास वगैरे द्यायची, तर हा म्हणतो की फेस कर त्यांना, तू घाबरून पळून जायचं काम नाहीये. आणि त्याची बायको त्याला सोडून निघून जाते कारण तो ऐकत नसतो. म्हणजे फुटबॉल वगैरे खेळायला मुलाला पाठवत असतो, ती म्हणते त्याला लागेल, हे करेल, म्हणजे असं त्या दोघांचं थोड्या गोष्टींवरून डिस्प्यूट दाखवले. आणि काही नाही, अल्टिमेटली मग तो आणि त्याचा मुलगा राहतो. असं मला म्हणजे त्याची काय अशी स्टोरीच कळली नाहीये, काय होतं काय नाही. आणि नक्की तो जो माणूस असतो दुसरा निग्रो, तो
कोण असतो, काय त्याचं याचं रिलेशन. म्हणतो आपण दोघं सेम आहे असं मला वाटतं, पण आता मला कळलं की नाही, मी खूप वेगळा आहे, तू खूप वेगळा आहे. आणि तू आता हिरो आहेस वगैरे असं. आणि कॉमिक्स बद्दल बरंच काही काही त्याच्यात असं दाखवलेलं होतं, पण मला काही रिलेशन्स ते लक्षातच आले नाही. ओव्हरऑल खूप कन्फ्युजिंग मूवी मला वाटली.